जय जय श्रीराम. श्रीराम. जय जय श्रीराम. श्रीराम. नमस्कार. नमस्कार. योग योग वासिष्ठ वशिष्ठ सखोल निरूपण या कार्यक्रमामध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत. आज निरूपणाचा 116वा दिवस आहे. आदरणीय यतीन सरांना विनंती करतो की त्यांनी निरूपणाला सुरुवात करावी. नमस्कार. जय श्रीराम. जय गुरुदेव. रोजच्या प्रमाणे प्रार्थना करू आणि या सत्राला सुरुवात करू. सगळ्यांनी डोळे मिटा, हात जोडून घ्या. प्रार्थना म्हणण्यासाठी एक खोल दीर्घ श्वास घेऊया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री श्री गुरवे नमः. हळूवार डोळे उघडूया. सध्या बरंच तापत आहे. तर योग वासिष्ठामध्ये आपण अविद्या आख्यान हे ऐकतो आहे. त्याच्यातही आता छोटे छोटे आख्यानं. विपश्चित राजाची कथा आपण ऐकली आणि विपश्चित राजांच्या कथेमध्ये हे विपश्चित राजे, जो एक मूळ विपश्चित राजा होता, त्याच्या राज्यावर आक्रमण झाल्यावर त्यांनी अग्नीमध्ये स्वतःची आहुती दिली. स्वतःपासून 4 विपश्चित राजे निर्माण केले. त्यांनी आपल्या शत्रूंचा पराभव केला आणि त्याच्यानंतर त्या चौघांनाही हे सगळं जग बघण्याची इच्छा निर्माण झाली. हे चौघही विपश्चित राजे सगळीकडे जन्मानुजन्म सगळं हे जे काही जगाचं स्वरूप आहे ते बघत फिरत राहिले. त्यांच्यातला एक जण तो भगवान विष्णूंपाशी जाऊन पोहोचला. त्यांच्या कृपेमुळे तो मुक्त झाला. दुसरा कुठल्या तरी बाहेरच्या ब्रह्मांडांमध्ये अनेक ठिकाणी फिरतच राहिला आहे. अजूनही त्याची तीच अवस्था आहे. तिसरा कुठल्या तरी एका जगामध्ये त्यांनी स्वतःचं राज्य सांभाळलं आहे. तो अजूनही राज्यकारभारात शत्रूंना हरवण्यात आणि आपलं काम करण्यात तसाच तो मग्न आहे. चौथा विपश्चित हा चंद्राजवळ राहिला. त्याला चंद्राचं विशेष आकर्षण आणि त्या चंद्राजवळ राहिल्यामुळे तिथल्या चंद्रावरती जे हरिण दिसतं त्या हरणाचं त्याला आकर्षण. त्याच्यामुळे यांनी स्वतः कधीतरी हरिण रूप धारण केलं आणि एका राजाने ते हरिण प्रभू श्रीरामांना भेट म्हणून दिलं होतं. वसिष्ठ ऋषींनी त्या हरणाला अग्नीत प्रवेश करायला सांगून त्याच्यातून पुन्हा तो जो मूळचा विपश्चित होता तो विपश्चित जन्माला आला. त्या अग्नीतून हा विपश्चित प्रकट झाल्यानंतर त्याच्या प्रभेमुळे त्याला भास असं नाव पडलं आणि ह्या भासाला मग पुढे त्याचे कसे कसे अनुभव होते, अनेक जन्म त्यांनी काय काय सगळं बघितलं ते त्यांनी सगळं वर्णन केलं आणि त्यांनी थोडक्यात हेच सांगितलं की ही अविद्या अपरंपार आहे. वारंवार वारंवार झालेले संस्कार हेच पुन्हा 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 आपल्याला त्या अविद्येकडे घेऊन जातात. त्याचा दुसरा संदेश असाही आहे जो त्याच्यात डायरेक्टली दिला नाही पण आपण सूक्ष्मरीतीने समजू शकतो. आपण पूर्वी जे सगळं संवेदन, त्याच्यानंतर भावना, वासना, कल्पना हा जो प्रकार बघितला होता, त्या संवेदनांना जे काही आपण दृष्टी जिथे आपली पडते किंवा जे दृश्य आपल्या समोर येतं त्याच्यामुळे त्या संवेदना पुन्हा पुन्हा बळकट होत जातात. म्हणून वारंवार मनाला सांगायचं शक्यतोवर या सगळ्या दृश्यापासून स्वतःला दूर ठेवणं किंवा त्या दृश्यामध्ये मग सगळं अज्ञान बघणं हे जेव्हा आपण करायला लागू तेव्हा आपली ती दृष्टीसुद्धा तशीच होते की जिथे आपण या संस्कारांपासून स्वतःला दूर ठेवू शकतो आणि पुढे आपण आपलं कार्य
जे स्वतःकडे फोकस करणं, आपल्या आतमध्ये जाणं, ते आपल्याला साध्य होतं. नाहीतर अविद्या ही अनादि अनंत आहे, तिचा अंत लागणं कठीण आहे. तर असा हा भास तो आपला एक विशेष अनुभव सांगत होता. आणि त्या विशेष अनुभवामध्ये त्यांनी सांगितलं की एकदा त्यांनी अशी एक मोठी पूर्ण आकाश भरून टाकणारी अशी आकृती पृथ्वीवरती पडताना बघितली. आणि त्या पृथ्वीवरती ही आकृती जेव्हा पडायला लागली तेव्हा अग्निदेवाच्या मदतीने त्यांनी त्या आकृतीतून, त्या शरीरातून स्वतः एक छिद्र करून तिथून आकाशात जाऊन थांबला. आणि मग ते एवढं मोठं शव पृथ्वीवरती पडलं. ते पृथ्वीवरती ते शव पडल्यानंतर मग सगळे देवता आले, पृथ्वीची सगळी नासधूस झाली होती. त्या देवांनी मग कालीला बोलवलं. तिने तिच्या जे काही अनुयायी होते त्या सगळ्यांनी ते शव फस्त केलं. देवांनी मग पुन्हा तिथे पृथ्वीला व्यवस्थित स्थिर स्थावर केलं, सगळ्या गोष्टी आपल्या जागच्या जागेवर लावल्या. आणि आता अग्निदेव त्या शवाचं रहस्य हे वसिष्ठ या भासाला सांगत आहेत. हे रहस्य अग्निदेव सांगताना म्हणतात की एक मोठा राक्षस होता आणि त्याने एकदा एका ऋषींचा आश्रम उद्ध्वस्त केला. त्या ऋषींनी त्या राक्षसाला शाप दिला की तो राक्षस एक छोटंसं चिलट म्हणून राहील. आणि ते चिलट मग पुढे त्याचा मृत्यू झाला, ते हरिण बनलं. कारण त्याच्या नजरेमध्ये शेवटचं रूप हरणाचं होतं. मग हरणाचंही एका व्याधाने शिकार केली, त्याच्यामुळे हे हरिण पुढे एक शिकारी झालं. हा शिकारी, हा व्याध एकदा फिरत फिरत शिकारीच्याच मागे लागत असताना एका मुनींच्या आश्रमात आला. आणि त्या मुनींच्या कृपेमुळे, त्यांच्या सोबत सत्संग असल्यामुळे त्या मुनींसोबत तो काही काळ राहिला. आणि पुढे त्याच्यामध्ये हळूहळू विवेक जागृत झाला, आत्मज्ञानाची ओढ त्याच्यात निर्माण झाली. अशा वेळेस त्यांनी मुनींना प्रश्न विचारला की हे सगळं जग जे आतमध्ये आणि बाहेर दोन्ही दिसतं आहे, तर हे सगळं कसं आहे, स्वप्नमय आहे की काय आहे, हे असं का दिसतं. तर याच्याबद्दल त्याला उत्तर देताना ते मुनी सांगत होते की त्यांनाही कधी काळी हे प्रश्न पडले होते. हे वाक्य नीट लक्षात ठेवा, कारण सगळा सस्पेन्स या वाक्यात आहे. काय आहे तो नंतर फ्लॅशबॅकमध्ये आपण जाऊन बघू पुढे. त्यांनाही हा प्रश्न कधी काही पडला होता. आणि म्हणून एकदा त्यांनी की खरंच ही वासना काय असते, स्वप्न काय असतं, आतमध्ये काय दिसतं, बाहेर काय दिसतं, या दोघांचं स्वरूप कसं असतं, हे समजण्यासाठी त्या मुनींनी एकदा त्यांच्या समोर बसलेल्या एका शिष्याच्या शरीरामध्ये प्रवेश करून हे सगळं बघायचं ठरवलं. काल आपण इथे होतो. गोष्ट बरीच कॉम्प्लेक्स आहे आणि त्यातल्या त्यात मी रोज ती सांगून ही गोष्ट पक्की करायचा प्रयत्न करतो. पुढचं पुढे आपण बघूया तुमच्या लक्षात राहील की नाही. पण कुठल्याही हॉलिवूड आणि आणखी अशा कुठल्या थ्रिलरपेक्षा ही गोष्ट जास्त कॉम्प्लेक्स आहे, ही मी डेफिनेटली सांगतो. असो, तर असे ते ऋषी, त्यांनी सिद्धींच्या माध्यमातून परकाया प्रवेश वगैरे हे सगळं शिकले होते. आणि त्यांच्यासमोर बसलेल्या शिष्याच्या शरीरात त्यांनी एकदा आपली समाधी घेतली आणि प्रवेश केला. ह्यांचा प्राण त्याच्या प्राणाशी एकरूप होऊन तो श्वासाच्या माध्यमातून जेव्हा आतमध्ये गेला तेव्हा ह्यांनी त्या आपल्या स्वतःच्या प्राणाला त्या समोरच्या शिष्याच्या प्राणासह त्याच्या हृदयात गेले. आणि त्याच्या हृदयात गेल्यानंतर त्यांनी आपले स्वतःचे प्राण त्याच्या हृदयात गेल्यावर त्यांनी सगळीकडे ते फिरायला लागले, त्याच्या हृदयामध्ये समाविष्ट झाले. आणि याप्रमाणे त्याच्याशी एकरूप होऊन हे जरी त्यांच्या शरीरामध्ये अनुभव घेत होते, फिरू लागले, तेव्हा यांना असं वाटलं की मी आता कुठल्या तरी संकटात अडकलो आहे. का? कारण शरीर आतून हे जे काही दिसायला आपल्याला एरवी बाहेरून छान वाटतं, पण आतमध्ये गेल्यानंतर ते काहीतरी भयंकर स्वरूप असतं. आणि ते स्वरूप त्यांनी वर्णन केलं आहे. एखादे जे कोणी वैज्ञानिक असतील, बायोलॉजी किंवा डॉक्टर असतील, ते त्यांना कदाचित ह्या गोष्टी सहज लक्षात येतील. तर ते सांगतायत, ते मुनी सांगत आहेत की मी असा त्याच्या शरीरात गेलो, जसं ही बाहेरचं शरीर आणि बाहेरचं आपण जे काही बघतो हे सगळं वेगवेगळ्या ठिकाणी, ही भूमी याच्यावरती जसं नद्या आणि समुद्र अशा गोष्टी असतात, तशाच
आतमध्ये संपूर्ण शरीर हे अनेक प्रकारचं रस वाहत आहे, अशा प्रकारच्या नाड्यांनी सगळीकडून ते वेढलेलं असतं. त्याच्याही आतमध्ये शरीरामध्ये बरगड्यांचा पिंजरा, त्याच्या आतमध्ये असलेले वेगवेगळ्या प्रकारचे अवयव, जसं यकृत असेल, आणखी काही असेल, रक्ताचे मांसाचे पुंज, असे काही मृदू तर काही चिखलासारखे लिबलिबीत ओले आणि काही ठिकाणी अतिशय कठीण म्हणजे हाडं वगैरे अशा प्रकारची विलक्षण रचना आपल्या शरीरामध्ये असते. मी त्या सगळ्या शरीराच्या रचनेला बघत होतो. हे असं एक अतिशय गुंतागुंतीचं यंत्रच आहे असं ते मला वाटलं. आणि त्याच्या आतमध्ये त्याचा पोटामध्ये असलेलं जठराग्नी, यामुळे सगळं काही असं गरम आणि तापल्यासारखं सळसळत असं होतं. या संपूर्ण शरीरामध्ये उष्णता पसरत होती आणि त्याचं जीवन चालू ठेवण्यासाठी त्याचं चित्त, प्राणवायू त्याला सतत ॲक्टिव्ह ठेवत होते. चित्त आणि प्राण या दोन्ही गोष्टीमुळे याच्यावरती पूर्ण एक विशेष वेगळी चर्चाही इथे झालेली आहे, तीही आपण पुढे बघू. तर चित्त आणि प्राण याच्यामुळे त्याचं सगळं कार्य हे सतत चालू होतं. बाहेरून जो काही श्वास येत होता त्या अपान वायूमुळे त्याच्या शरीराचं तापमान हे नियंत्रित राहायला मदत होत होते. संपूर्ण शरीरभर त्याचा रक्तप्रवाह संचार करीत होता आणि त्या रक्तप्रवाहाला कुठे कुठे कधी अन्नरस असेल, कधी कफ असेल, अशा गोष्टींनी थोडाफार प्रतिबंध व्हायचा. तुम्हाला जर आठवत असेल तर हे नुसतंच रक्त म्हणून नाही, पण आपल्या रक्तापासून पुढे जे काही सगळं तयार होतं, म्हणजे अन्नरसापासून जे काही वेगवेगळ्या गोष्टी तयार होतात, आपण ते सगळं बघितलं आहे सप्तधातू, की त्यामध्ये रक्त, मांस, अस्थि, मज्जा, वीर्य वगैरे या सगळ्या गोष्टी अशा तिथे तयार होत असतात. त्या सगळ्या गोष्टींमध्ये कुठेतरी हे सगळं वेगवेगळ्या गोष्टींचा अडथळा त्याला यायचा. शरीराच्या आतमध्ये तसा तर दाट अंधार होता, शरीर उष्णतेने धगधगत होतं आणि सगळीकडे अनेक पेशींची अशी गर्दी झाली होती. या 72,000 नाड्यांमध्ये रस, रक्त, कफ हे कुठे निर्माण व्हायचे, कुठे ते शांत व्हायचे, कुठे अडकून राहायचे, हे सगळं चाललं होतं आणि हे सगळं मी बघत होतो असं ते मुनी त्या शिकाऱ्याला, व्याधाला सांगत होते. ते म्हणत होते, खरं म्हणजे हा सगळा योग वसिष्ठमध्ये सांगण्याची गरज नाही, परंतु आपल्या शरीराबद्दल आपल्याला जे वाटतं की खूप छान आहे, काय आहे, तर आतमध्ये काय काय गोष्टी चालतात याचा थोडासा एक अंदाज इथे यावा म्हणून सांगतोय. कधी असं अपान वायूंचा जोर वाढला, म्हणजे आपल्या साधारण भाषेत म्हटलं की कुठेतरी गॅस निर्माण झाला किंवा काही झालं, तर गुडगुड असा आवाज हा येत होता. त्याच्या जठराग्नीमध्ये त्याचे जे काही त्यांनी पदार्थ खाल्ले होते ते सगळे यायचे आणि त्या पदार्थांचा पचन करण्याचं काम आणि पुढे त्यांनी सगळं पोट असं भरलं होतं. मी असं हे सगळं बघून त्याच्यातून वेगवेगळ्या नाड्यांमधून जसं गर्दीतून मार्ग काढत जातो तसं त्या ट्रॅफिकमधून मार्ग काढत काढत मी त्याच्या शरीराच्या अतिशय आतल्या भागात पोहोचलो आणि आतमध्ये त्याच्या हृदयातल्या तेज धातूला तिथे प्राप्त झालो. तेज धातूमध्ये मी मिसळलो. हा तेज धातू म्हणजेच सगळ्यात महत्त्वाचा धातू आपल्या शरीरामधला. तर त्याचं जे आपलं जठराग्नी असतं, तेज धातू म्हणजे कसा, हे जे याचं वर्णन पूर्वी योग वासिष्ठामध्ये केलं आहे की प्राण आणि अपान ह्या वायूंचा एक प्रकारे संघर्ष होत असतो. संघर्षामधून, कारण हे दोन्ही विरुद्ध दिशेला जात असतात, त्याच्यातून संघर्षामुळे जी काही ठिणगी असते, जो काही अग्नी निर्माण होतो, तर त्या अग्नीचं जे स्वरूप आहे, त्या अग्नीचा जो सार आहे, त्याची जी शक्ती आहे, ती शक्ती म्हणजेच हे तेज असं इथे म्हटलेलं आहे. आणि हे तेज जरी असं सहज दिसत असलं तरी प्रत्यक्षात इथपर्यंत पोहोचायला बरंच दूर जावं लागलं, कारण अनेक वळणाची अनेक नाड्या आणि याच्यातून हा सगळा प्रवास असा होता. हा सगळ्यात महत्त्वाचा धातू आहे आपल्या शरीरामधला जो तेज. ह्याचं वर्णन त्यांनी केलं आहे. तेज धातू हा दिसायला आरशासारखा चकचकीत, स्वच्छ, पारदर्शी आहे आणि तो अतिशय असा तेजस्वी, असा प्रकाशमान दिसत असतो आणि त्यामध्येच जीव हा समाविष्ट असतो. जीव रूपानीच आपलं जे काही सत्व आहे, परमात्माही त्यातच राहत असतो, म्हणून त्याला तेजस्सार असं सुद्धा म्हटलेलं आहे. हा सगळ्या शरीरामध्ये आपल्या आत्म्याचा संचार आहे, अगदी पायापासून, पायाच्या नखापासून शेंडीपर्यंत सगळीकडे याचा आत्म्याचा संचार असतो. परंतु मुख्य जी त्याची शक्ती आहे ती ह्या तेज धातूमध्येच आपल्या हृदयामध्ये असते आणि याचं संरक्षण करण्यासाठी सगळे इंद्रिय आपले त्यांचं प्रयत्न करत असतात, त्याचं रक्षण करत असतात.
ह्या तेजाला किंवा जीवशक्तीला, की जी आपल्या जीवाचंच रक्षण करते आहे, तिला ओज असे म्हणतात. इंग्लिशमध्ये त्याला व्हायटल फोर्स असं म्हटलेलं आहे. हा जो किंवा प्राणशक्ती म्हणा, अशा ओजामध्ये त्यांनी सहज प्रवेश केला. त्या मुनींनी त्या ओजामध्ये प्रवेश केल्यानंतर, त्या तेज शक्तीमध्ये प्रवेश केल्यानंतर पुढची गोष्ट ते सांगतायत की तिथून आतमध्ये गेल्यावर त्यांनी हळूहळू त्याच्या सगळ्यात आतला जो आहे आनंदमय कोश, आपल्या शरीरात जे काही पंचकोश असतात त्याच्यामधला हा आनंदमय कोश, आनंदमय कोशामध्ये जो सगळ्यात आतला सगळ्यात शांत अशा प्रकारचा, त्याच्यात हे मुनी तिथे गेले. आणि हा आनंदमय कोशचं वातावरण, तिथली जागा हे त्यांच्या स्वतःच्या प्राणाच्या रूपाने ती अतिशय शांत, अतिशय मृदू मधुर अशी होती की तिथे त्यांना जे काही सगळं आतापर्यंत शरीरात त्या प्राणाच्या माध्यमातून प्रवेश केल्यापासून हा जो काही सगळा प्रवास त्या शिष्याच्या शरीराच्या आत करावा लागला, तो करून जे काही ते थकले असतील, पण थकवा आला असेल, तर त्याच्यानंतर त्या हृदयातल्या आनंदाकाशमध्ये ते गेल्यानंतर, आनंदमय कोशमध्ये गेल्यानंतर त्यांना अतिशय विश्रांती प्राप्त झाली, अतिशय आनंद प्राप्त झाला. आणि म्हणून त्यांना असं वाटलं की आता इथेच आपण शांत राहावं, आणि म्हणून त्या तेज धातूमध्ये ते स्वस्थ राहिले. आता जसं त्या तेज धातूमध्ये राहिल्यानंतर त्याचाच एक जीवाचा भाग झाल्यासारखे, आणि तिथून पुढे त्यांनी त्याचं सगळं स्वप्नरूप विश्व बघायला सुरुवात केली. त्यात तो जो शिष्य जे काही बघायचा ते सगळं दृश्य यांनी बघायला सुरुवात केली. मग त्याच्यामध्ये त्यांना अनेक सृष्टी, सगळे पर्वत, चंद्र, सगळं काही दिसायला लागलं. आणि अशा प्रकारचं सगळं स्थावर जंगम वस्तूंसह संपूर्ण विश्व त्यांनी आतमध्ये राहून बघितलं. ह्या बाहेरच्या जगासारखंच ते आतलंही जग होतं. आणि त्यावेळेस त्यांना ते सगळं स्वप्नासारखं वाटलं. स्वतः हे मुनी त्या शिष्याच्या शरीरामध्ये जागृत अवस्थेमध्ये होते, म्हणजे अजूनही ते स्वतःला त्या शिष्यापासून वेगळं बघून त्याच्या शरीरात काय चाललंय, त्याच्या मनात काय चाललंय, हे सगळं स्वप्न ते बघत होते, त्याची सगळी अवस्था बघत होते. आणि हे करत असताना पुढे त्यांना असं जाणवलं की आता ते या सगळं जे काही रूप दिसतंय हे केवळ त्या परमात्म्याचंच स्वरूप आहे, त्यापेक्षा वेगळं असं काही नाही. इथे जागृत स्वप्न यांची एकरूपता यावर्षी या विषयाबद्दलही त्यांनी सांगितलेलं आहे. हे काही सगळं जे काही आहे ते मूळ आकाशरूप. आपण पूर्वीही याच्याबद्दल विचार केला आहे की सगळं काही असेल ते आकाशरूप. आकाश हे मूळ तत्व, त्याच्यापासून सगळे पंचतन्मात्र आणि या सगळ्या गोष्टी निर्माण झालेल्या. तर असं हे सगळं आकाशरूप ते बघत होते. आणि त्यांच्या लक्षात आलं की हा सगळा जो काही प्रकार आहे हा सगळा स्वप्नमय आहे, ज्याला आपण ही जी काही आपली चेतना असते, ही चेतना जिथे जिथे असते तिथे तिथे आपलं मूळ स्वरूप न सोडताच जे काही दिसेल त्याचं स्वरूप त्याला बघायला लागते. आणि म्हणून याला स्वप्न म्हणतात असं त्यांना लक्षात आलं. ह्या जे काही जो मूळ आहे, आपलं जे चेतना आहे, तिचंच असं आकाशरूपाने होणं आणि त्याच्यामध्ये काही भागाला जागृत आणि काही भागाला स्वप्न असं म्हणणं. आता इथे एक अतिशय कॉम्प्लेक्स स्टेटमेंट आलेलं आहे. आपण कधी कधी काही लोकांच्या तोंडून इतकं काहीतरी विचित्र ऐकतो की ते नेमकं काय म्हणतात कळत नाही. तसंच इथेही झालंय, पण ते स्पष्ट करून सांगतो की मुळात स्वप्न आणि जागृत ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या नाही आहेत, आणि ते सगळं काही फक्त जागृत अवस्था आहे असंच त्यांनी म्हटलं आहे. तर हे कसं, तर याच्या बाबतीत जे वाक्य दिलं आहे की स्वप्न हे जागृतच्या दृष्टीने, आपण जागृत असू तर स्वप्न हे जागृतच्या दृष्टीने स्वप्न आहे. परंतु जेव्हा आपण स्वप्नात असतो, म्हणजे आता मी स्वप्न बघून झोपेतून जागा झाल्यानंतर मला लक्षात येतं की मी जे बघितलं ते स्वप्न, परंतु जेव्हा स्वप्नात होतो तेव्हा माझ्यासाठी ते काय होतं, तर ते जागृतच होतं, ते मला खरं वाटत होतं. तर स्वप्नातली अवस्था अशी होती की ती जागृत होती. म्हणजे इथे बघताना मला जाणवल्यानंतर ते स्वप्न आणि आतमध्ये असताना ती जागृत अवस्था. तसंच मी आता जागा आहे असं मला वाटतं, परंतु जर दुसऱ्या दृष्टीने विचार केला, आपण पूर्वी हे बघितलं हे सगळं स्वप्नमयच आहे, या स्वप्नातही मी जागृत असल्यासारखा असू शकतो. तर म्हणून ही जी जागृतीची अवस्था आहे ती तशी म्हटलं तर स्वप्नासारखीच आहे. आणि मी स्वतः जर स्वतःला बघायला लागलो जागृत आहे की स्वप्न आहे,
तर मला हे सगळं पुन्हा जागृतच आहे असं लक्षात येतं. म्हणून एकच जागृत अवस्था ही स्वप्न आणि जागृत दोन्हीसारखी दिसते. आणि इथेच पुढे त्यांनी महत्त्वाचा विषय सांगितला की मृत्यूसुद्धा हा असाच आहे. मरणाऱ्याला असं वाटतं, आपण जो मरतो आहे त्याच्या बाबतीत त्याला कदाचित असं वाटत असेल की सगळं संपलं आहे म्हणून, परंतु प्रत्यक्षात इथे जर बघितलं तर शरीर हे फक्त बदलत राहतात. आपण कोणाबद्दलही जेव्हा म्हणतो की याचं शरीर मृत झालं, पण आत्मा मेला असं कधीही म्हटलं जात नाही. आत्मा मेल्याचं कधी ऐकलं नाही की कोणी पाहिलं नाही. शरीर हे संपलेलं दिसेल, पण त्याचा अर्थ शरीर घेतलं आणि सोडलं हे फक्त आत्म्याने केलेलं काम. मुळात आत्मा आहे तो तसाच आहे. ह्याच्या पुढे ते सांगतात की हे जे काही चित्त आतल्या आत पाहत असताना तो जीव आपल्या दृश्य स्वरूपाला पाहतो ते स्वप्न, आणि तेच चित्र बाहेरून जेव्हा बघतो तेव्हा जागृत अवस्था. गाढ झोपेत आहे, आतल्यात काहीतरी बघितलं त्या जीवाने ते स्वप्न, आणि बाहेर बघितलं ते आपल्याला जागृत आहे असं वाटतं. ह्याच जीवाला हा जो काही आपली मूळ चेतना आहे जिने जीवरूप धारण केलेलं आहे, त्याला जर असं लक्षात आलं की मीच सगळं काही आहे, मी आत बाहेर दोन्हीकडे मीच बघतो आहे, बाहेर जे दिसतं तेही मीच आहे, आतमध्ये जे दिसतं आहे ते मीच आहे, तर मग कुठल्या वासना उरणार नाही. वासनांच्या मागे मूळ कारण काय आहे? काहीतरी स्वतःपासून वेगळं समजणं. गुलाबजाम खाण्याची वासना का होते? कारण मी आणि तो गुलाबजाम या दोन गोष्टी वेगळ्या. गुलाबजाम खाल्ल्यानंतर आनंद मिळेल अशी कल्पना. मुळात माझ्यातच गुलाबजाम आहे, मीच गुलाबजाम आहे असं म्हटल्यानंतर मग प्रश्नच मिटला ना. तिथे काही वासनाही निर्माण होतच नाही. तर जेव्हा मीच सगळीकडे आहे हे जेव्हा लक्षात येईल तेव्हा मग कुठलंही द्वैत म्हणजे दोन वेगवेगळे असे भाव राहणार नाही. सगळं काही हे एकच तत्व होईल आणि सगळ्या गोष्टी वासनाशून्य होतील. याप्रमाणे असं हा सगळा विचार त्या मुनींच्या मनात चालला होता. ते म्हणाले की जागृत आणि स्वप्न अशा अवस्थेबद्दल मी विचार करत होतो, तेव्हा त्याच्या पुढे सुषुप्त अवस्था काय आहे हेही बघायची मला इच्छा झाली. लक्षात घ्या, हे त्या व्याधाला शिकाऱ्याला ज्ञान देणारे ऋषी हे एका शिष्याच्या शरीरात बसून आता त्यांनी त्याच्या चित्तामध्ये एक होण्याचा प्रयत्न करून पुढे सगळ्या या अवस्था काय काय आहेत, स्वप्न काय आहे, जागृत काय आहे ते बघितलं. आता सुषुप्त अवस्था काय असते त्याचाही त्यांना अनुभव घ्यायचा होता. या सगळ्या आपण कारण यांच्याबद्दल चर्चा केली आहे, परंतु ही बाहेर रूपाने आतमध्ये नेमकं काय होत असतं ते सुद्धा इथे त्यांनी वर्णन केलंय. आणि म्हणून त्यांनी सुषुप्त अवस्थेचा अनुभव घेण्यासाठी ते तयार झाले. दीर्घकाळापर्यंत त्यांनी असा विचार केला की आता मी बराच वेळ शांत होऊन राहतो आणि मी बघतो की नेमकं ही अवस्था काय असते. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की जेव्हा कुठलाही विकल्प नाही, कुठलेही मनात विचार नाही, अशी जी अवस्था आहे ती खरंच सुषुप्ती अवस्था आहे. त्यामध्ये चित्त हे अतिशय स्थिर असतं. त्याच्याशिवाय त्याला दुसरं असं सुषुप्त याशिवाय दुसरं काही म्हणून सांगता येत नाही. जिथे आपलं चित्त पूर्णपणे शांत आहे, आपण स्वतः गाढ झोपेचा अनुभव घेतो, त्या काळामध्ये आपल्याला काय झालं हे नेमकं आठवत नाही कधीच. स्वप्न तरी कदाचित थोडंफार आठवेल, परंतु गाढ झोपेत असताना तिथे आपली पूर्ण अवस्था ही चित्त शांत असतं, मनही शांत असतं. त्याच्यामुळे त्यांनी चित्त हे स्थिर असतं, चित्तचा अभाव नसतो, हेही इथे वर्णन केलंय. म्हणजे काहीतरी चालू आहे, शरीरात गोष्टी चालल्या आहेत, परंतु कुठेही जाणीव ही त्याची होत नाही. त्यांनी म्हटलं की इथे चित्त हे लीन असल्यामुळे चित्त हे व्यक्त होत नाही, म्हणजे आपली चेतनाही व्यक्त होत नाही, परंतु सुषुप्ती म्हणजे तिचा अभाव नाही. तर तिथे काहीतरी मी आहे किंवा माझी असण्याची जी काही जाणीव आहे ती सगळी जाणीव ही पूर्णपणे शांत असते, सगळीकडे असते पण शांत असते. आणि त्यावेळेस कुठलेही विशेष ज्ञान असं नसतं. त्यामुळे हीच जी चेतना आहे, जी चंचल चित्त आहे, हे शांत होऊन आता मी काही काळ विश्रांती घेतो, त्यालाच आपण सुषुप्ती असं म्हणतो. आणि इथे हा एक महत्त्वाचा विषय सांगितला आहे जो जीवनमुक्तांच्या बाबतीत तंतोतंत लागू पडतो. ते म्हणतात की ही जी काही निद्रा अवस्था आहे, ही जी काही सुषुप्तीची अवस्था आहे, ही खरं आपण जागृतीमध्येही आपल्याला आपोआप मिळू शकते. आपण आपल्या जागृतीत आहोत, कार्य करतो आहोत, पण चिंतन कशाचा विचार असं न करता मी केवळ शांत राहतो आहे. माझी जी काही जाणीव असेल ती फक्त कार्य करण्यापुरती, पण बाकी मला काहीही करायचं नाही, कुठल्याही गोष्टींमध्ये मी अडकत नाही, गुरफटत नाही.
ही माझी जाणीव पूर्णपणे एकच स्वरूप झाली की त्याला आपण जीवन जागेपणी सुद्धा सुषुप्त अवस्था असं म्हणतो. या अशा पद्धतीने त्यांनी सुषुप्त अवस्थेचा विचार केला, अनुभव घेतला आणि त्याच्या पुढची आपण साधारणपणे 4 अवस्था या पूर्वी बघितलेल्या आहेत की जाग्रत, स्वप्न, सुषुप्त आणि त्याच्यानंतर तुरीय अवस्था. तर आता ते तुरीय अवस्थेचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करायला लागले, त्याचा शोध घ्यायला त्यांनी सुरुवात केली. त्यांनी जेव्हा या तुरीय अवस्थेचा अनुभव घेण्याचा प्रयत्न केला तर तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की त्या अवस्थेमध्ये केवळ ज्ञान याशिवाय दुसरं काहीही नाही. संपूर्णपणे शांत अवस्था, त्याच्यामध्ये जे काही आहे जसं असेल तसंच या जगाकडे जगाचं स्वरूप, त्याच्याबद्दल कुठला विचार नाही, कुठलं त्याबद्दल कृती नाही. हे लक्षात घ्या. हा प्रश्न सहज येईल, मग सुषुप्त आणि याच्यामध्ये फरक काय? सुषुप्तमध्ये आपलं चित्त सुद्धा हे शांत झोपलेलं असल्यासारखं असतं. तुरीयमध्ये सगळं काही आहे पण जाणीव नाही आहे. ही सुषुप्तीचीच अवस्था आहे. त्याच्यात तुरीयमध्ये जागृत पण आहे, तुरीयमध्ये स्वप्न पण आहे. तुरीयमध्ये ही जाणीव आहे की मी जागृत आहे, तुरीयमध्ये ही जाणीव आहे की मी जे काही सगळं बघतो आहे ते स्वप्नमय आहे. तुरीय अवस्थेमध्ये ही पण जाणीव आहे की मी सगळं जरी बघत असलो तरी मी त्याला प्रतिसाद देत नाही, कारण मी झोपल्यासारखं आहे, सुषुप्तीत असल्यासारखं आहे. तर अशा अवस्था असल्यामुळे त्याच्यामध्ये कुठलेही कार्य हे तुरीय अवस्थेमध्ये होत नव्हतं आणि म्हणून या तिन्ही अवस्था या तुरीयमध्ये आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे. हा जो अनुभव आला हीच त्यांनी तुरीय अवस्था आणि सतत तसं राहणं, कायम शांत राहणं, याला सदा तुरीयता असं म्हणतात. हे याचं वर्णन असं केलंय की जेव्हा आपण स्वप्नामध्ये असतो तेव्हा आपले इंद्रिय शांत असतात परंतु आपली चेतना, चित्त हे जागृत असतं. जेव्हा जागृतमध्ये असतो तेव्हा आपले प्राण आणि चित्त हे दोन्ही कार्य करत असतात आणि जेव्हा आपण सुषुप्तीमध्ये असतो तेव्हा हे दोन्हीही शांत असतात. फक्त म्हणजे प्राण आपलं कार्य करत राहतात परंतु चेतना, चित्त हे पूर्णपणे शांत असतं. तुरीय अवस्थेमध्ये हे सगळेच आपलं आपलं कार्य करतात परंतु तरीसुद्धा कुठलेही विक्षेप वगैरे काहीही न असता शांत. म्हणजे तिन्ही अवस्थांचा संगम हा तुरीय अवस्थामध्ये आहे असं सांगितलं. तर हे पुढे व्याधाला ते मुनी सांगतायत की असा सगळा अनुभव घेतल्यानंतर मग आता मी त्याच्या संवेदची, त्याची जी चेतना आहे तिच्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न केला. त्याचं जे जीव आहे, जीव म्हणजेच जो परमात्मा आहे, जो त्यांनी आता एक रूप घेतलेला आहे, स्वतःपासून वेगळं होऊन जो जीवरूप झालेला आहे, त्या जीवाशी मी एकरूप होण्याचा प्रयत्न केला. आणि हा मी प्रयत्न केल्यानंतर जसा मी त्याच्याकडे जातो आहे, आपलं जे मूळचं तेजोमय धातू होता त्याला सोडून मी आता त्याच्या जीवात प्रवेश करायचा प्रयत्न करतो आहे, तेव्हा माझं मन हे आपोआप बाहेरच्या विषयांकडे प्रवृत्त व्हायला लागलं. का? कारण जो शिष्य होता त्याचंच मन हे सगळं बाहेरच्या दिशेला होतं. हे मुनी होते, यांचं स्वतःवरती नियंत्रण होतं, परंतु तो शिष्य हा सगळीकडेच स्वतःला फिरवत होता, त्याचं चित्त सगळीकडे होतं. त्याच्यामुळे हे जसे त्याच्याशी एकरूप व्हायला लागले तसं त्यांचं सगळं मन हे बाहेरच्या इंद्रियांकडे जाण्याचा प्रयत्न करायला लागले, बाह्य विषयांकडे जायचा प्रयत्न करायला लागले. तेव्हा त्यांनी हे स्वतःला मोठ्या मुश्किलीने आवरलं आणि त्याच्या आत शिरून त्याच्या जीवाशी एकरूप होण्याचा प्रयत्न केला. जेव्हा त्यांनी असं एकरूप झालं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की सगळीकडे आता 2-2 विश्व दिसायला लागले. कसे? एक स्वतःची चेतना होती त्याची आणि एक दुसऱ्याची, त्या शिष्याची. या दोघांमुळेही त्यांना सगळीकडे असे 2 विश्व पूर्णपणे, 2 सूर्य, 2 चंद्र, काय जे काही असेल सगळे 2 जग त्यांना दिसायला लागले. आणि त्याच्यानंतर जेव्हा त्यांनी पूर्णपणे त्याच्या संवितशी एकरूप झाले तेव्हा हे 2 जग सुद्धा मिटून केवळ एकच असं जग तिथे उरलं. त्याच्यामुळे त्यांनी स्वतःचा पुढे जो काही स्वतःचा संबंध आहे तो न सोडता केवळ जे काही स्वतःची वासना होती ती हळूहळू कमी केली आणि तो प्राणी जे काही संकल्प केला होता त्या प्राण्याच्या संकल्पासोबत, त्या जीवाच्या संकल्पासोबत ते राहिले आणि त्याच्या सगळ्या विषयाचा अनुभव घेतला. तो जे करत होता तेच हे करत आहे अशा प्रकारचा अनुभव त्यांनी घेतला. नंतर पुढे तो जीव, तो जो शिष्य होता, त्यांनी आपलं जेवण वगैरे केलं आणि तो झोपला. झोपल्यानंतर त्याच्या शरीरामध्ये जे जे काही अनुभव यायला लागले ते सुद्धा यांनी बघितले.
सगळंच त्याच्या इंद्रिय हे बाहेर जे होते, जे डोळे आणि कान वगैरे या सगळ्या गोष्टी, त्या हळूहळू शांत होत होत त्याच्या हृदयाकडे आल्या आणि पूर्णपणे शांत असा तो पडून राहिला. थोड्या वेळाने तो सुषुप्तीमध्ये गेला. या सुषुप्ती अवस्थेमध्ये फक्त एक त्याचं समान वायूचं आतल्या आत मंद संचार असा सुरू होता. ही जेव्हा सुषुप्त अवस्था प्राप्त होते तेव्हा प्राण आपली चंचलता हे सगळं सोडून शांत होऊन अतिशय स्थिर असा असतो. त्याचं चित्त हे केवळ स्वतःमध्येच सामील झालं होतं, आत्मपरायण असं झालं होतं. आणि पुढे त्या चित्ताला त्यांनी स्वाधीन करून घेऊन प्राण त्या जीवाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करत होता. कारण त्यावेळेस कुठेही आपल्या त्या जीव चैतन्यामध्ये ही जी काही प्राणाची अवस्था असते हीच त्याची स्वस्थ मूळ अशी अवस्था असते. लक्षात घ्या, सुषुप्त अवस्था ही आपली जी आपण ज्याला मूळ अवस्था म्हणता येईल, जिचा आपल्याला अनुभव येत नाही, परंतु ती आपण कधीतरी तिच्यात गेलेलो असतो. या दोन गोष्टी थोड्या विचित्र आहेत की सुषुप्त अवस्थेचा अनुभव काय तर तो सांगता येत नाही, पण ती निश्चितपणे अशी गोष्ट असते की जिथे आपल्याला कुठलंही सगळ्या जगाचा पूर्णपणे विसर पडलेला असतो आणि आपण आपल्या मूळ अवस्थेत असतो, परंतु तिचा अनुभव घेता येत नाही, हेही लक्षात घ्या. त्याच्यामुळे ती सुषुप्त अवस्था जी काही असेल ती आपली मूळ अवस्था असल्यासारखीच, हे आपलं जे मूळ रूप आहे, मूळ स्वभाव आहे, तसंच ते आनंदाची स्थिती असते. आणि त्यावेळेस दुसरं कुठलंही कृत्य हे आपल्या अनुभवाला येत नाही. यावेळेस श्रीरामाने प्रश्न विचारला. वसिष्ठ ऋषी ही गोष्ट त्या मुनींची सांगत असताना की जागृतीत आणि स्वप्नामध्ये चित्त हे प्राणामुळे आपलं काम करतं. आपण पुन्हा लक्षात घ्या, आपण जेव्हा जागृत आहोत तेव्हा आपलं प्राण कार्यरत असतात. हा विषय जर कधी आठवत असेल की जे काही आपल्या कृती होतात तर प्राण चालू आहे म्हणून आपलं चित्त चंचल असतं. आपण प्राणायामच्या माध्यमातून आपल्या चित्ताला, मनाला स्थिर करू शकतो, बरोबर आहे. किंवा आपण जर उलटं केलं, ध्यान केलं, ध्यानाच्या माध्यमातून आपलं मन स्थिर झालं तर आपले प्राणसुद्धा स्थिर होतात. जागृत अवस्थेमध्ये आपलं चित्त हे चंचल असतं. रामाचं म्हणणं असं आहे की प्राण चालू आहेत म्हणून चित्त हे चंचल होतं. आणि स्वप्नावस्थेमध्ये सुद्धा आपले प्राण चालू आहेत म्हणून तेव्हाही चित्त चंचल होतं. त्यामुळे हे दोन्ही जागृतीत आणि स्वप्नामध्ये प्राणामुळे आपलं मन कार्य करत असतं. त्याची हालचाल या मनाची प्राणामुळेच आहे. आणि सुषुप्तीमध्ये प्राणाने त्याला चित्ताला शांत केलं, कारण प्राण हे सगळे आपल्या हृदयाकडे आता शांत होण्यासाठी आलेले असतात. तर त्यामुळे ते कुठल्याही चित्ताचा विचार होत नाही, चंचलता त्याची येत नाही. त्यामुळे हे सगळं काही प्राणाच्या अधीन आहे असं मला वाटतं. तर प्राणाने सोडलेलं मन शून्य आहे आणि प्राण आहे तरच मनाचं अस्तित्व आहे असं काही आहे की चित्ताहून प्राणच प्रधान श्रेष्ठ आहे, हा त्यांचा प्रश्न. म्हणजे दोनपैकी प्राण महत्त्वाचा की चित्त महत्त्वाचं, हा फार सुंदर प्रश्न आहे. आपल्याला ज्यांना थोडंफार आतापर्यंत अंदाज आला असेल त्यांना माहिती आहे की चित्त हे महत्त्वाचं आहे. पण त्याचं उत्तर वसिष्ठ ऋषींनी काय दिलं ते आपण बघूया. वसिष्ठ ऋषी म्हणतात की या चेतनेपासून, या ब्रह्मापासून जर सगळं वेगळं केलं तर खरं काहीच नाही. मनही नाही, प्राणही नाही, जगसुद्धा नाही. परंतु तोपर्यंत, जोपर्यंत हे आपली जाणीव होत नाही तोपर्यंत हे सगळं जे काही शरीर आहे हे या मनापासून वेगळं केलं तर हे शरीर नाहीच असं म्हणावं लागेल. कारण मनामुळेच पुन्हा पुन्हा आपण संस्कार घेतो आणि जन्म घेतो. प्राण तर आपण तिथल्या तिथे सोडून दिलेले असतात. तर हा जो काही, ही जी काही चेतना आहे, ही चेतना प्राण कशामुळे झाली तर त्या मनाच्या संस्कारामुळे. मनाला वाटलं की मी काहीतरी शरीर धारण करावं आणि म्हणून त्यांनी स्वतः जे शरीर, सूक्ष्म शरीर धारण केलं आणि त्याच्यात प्राण हा एक अनुभव केला. त्यांनी त्याच प्राणाला शरीर दिलं, त्याच प्राणाला मग पुढे सगळं त्रिभुवन रूप केलं. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते चित्त, हेच सगळ्यात पहिलं आपलं कर्तृत्व आणि त्याच्यानंतर मग प्राण आणि या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. त्या चित्तानेच प्राणाचा संकल्प केला आणि प्राणच माझ्या सर्व व्यवहारांना करेल असंही ठरवलं. आपण जे प्राण करतो त्या प्राणांना जी काही वासना आहे, जे काही कार्य चालतं ते या चित्तामुळेच. इनफॅक्ट इतकंच नाही, प्राण म्हणजे माझा श्वास हे सुद्धा या चित्तानेच ठरवलेलं आहे. एखाद्याचा श्वास संपला की त्याचं शरीर संपलं म्हणतो, त्याचं प्राण गेले असं म्हणतो. तर प्राण आणि श्वास या दोन गोष्टी तशा वेगळ्या, परंतु प्राण म्हणजे श्वास हे माझं अस्तित्व हे श्वासांच्या रूपाने आहे. ही सुद्धा जी धारणा झालेली आहे ही सुद्धा त्या चित्तानेच केलेली असते. त्यामुळे चित्त हे प्राणाच्या अधीन आहे.
त्या चित्तानेच प्राणाची कल्पना केली आहे असं म्हटलं जातं। आणि पुन्हा कधी काहीतरी अवस्थेमध्ये की मी प्राणाशिवायही राहू शकेल, आपण जसं आता परकाया सिद्धीबद्दल विचार केला, किंवा आपण प्राणायाम करताना श्वास बाहेर सोडतो आणि तरीही आपण अस्तित्वात असतो, श्वास रोखून धरलेला आहे तरीही आपण असतो। तर कधी कधी श्वासाशिवाय प्राणाशिवाय आपण राहू, ही जी कल्पना चित्ताची आहे, तर त्यामुळे तो सुद्धा आपल्या अस्तित्वाला स्वतःला टिकवून ठेवू शकतो। म्हणून जिथे जिथे मनाने प्राणासह शरीर कल्पना आहे, तिथे तिथे हे सगळं काही त्याला उदय पावलेलं दिसतं, सगळं काही जग हे दिसतं। आणि इथून महत्त्वाची गोष्ट सांगितली जाते की हे सगळं अज्ञान हे नष्ट करण्यासाठी जर प्रयत्न करायचे असतील तर ते दृढ प्रयत्न पाहिजे, चांगले प्रयत्न पाहिजे। थोडेसेच प्रयत्न केले, काहीतरी थोडंसंच केलं आणि टाइमपास केला आणि होईल, अशातला प्रकार नाही आहे। जे काही इथे वर्णन केलेलं आहे की हे मन हे सतत सतत मी आणि प्राण आणि शरीर याचाच कल्पना करत राहतं, आणि म्हणून तो निश्चय त्याचा पक्का होतो। आपले जे संस्कार आहेत, आपण हे सगळं जे जग बघतो त्याच्या मागचं मुख्य कारण हेच आहे की मी या मनाने केलेले संस्कार। त्याला जर उलटे संस्कार करायला सांगितले की अरे स्वतःच्या स्वरूपाविषयी विचार कर, तर तो संकल्प एवढा पक्का नसतो। आपल्यातले कितीतरी लोक ह्या अनुभवातून जातात, अगदी बारे उत्साहाने सगळं काही करायला सुरुवात करतो आणि नंतर हळूहळू हळूहळू आपला संकल्प ढिला पडत जातो, पुन्हा या जगाच्या रहाट गाडग्यात अडकत जातो। असं का होतं? कारण ते त्याचं नेचरच असं आहे की या स्वतःच्या स्वरूपाविषयी आपली इच्छाशक्ती ही कमी पडते, ती इतकी पक्की होऊ शकत नाही। इंद्रियांचा स्वभावच मुळात बहिर्मुख आहे। आपण जे आपले डोळे आणि हे सगळे गोष्ट आम्ही सुदर्शन क्रिया शिकवतो, प्राणायाम शिकवतो, कितीदा तरी सांगावं लागतं डोळे बंद ठेवा, डोळे बंद ठेवा, पण तरीही आपलं प्राणायाम सुरू करताना किंवा काही करताना असंच एक डोळा उघडून बघतील, टीचर आहे की नाही जागेवर, काय करतायत वगैरे वगैरे। हो ना, आपण डोळे बंद करा। तुमचं थोडंसं माणसाला झोप नसताना डोळे बंद करून शांत बघा, स्वतःमध्येच बघा असं सांगायला किती कष्ट घ्यावे लागतात, आणि हे सांगणाऱ्याला कष्ट घ्यावे लागतात, जो करताय त्याचे तर विचारूच नका, म्हणून तर बिचारा डोळे उघडत असतो। असो, हा विषय लक्षात घ्या की आपला इंद्रियांचा स्वभावच सारखं बाहेर बघण्याचा आहे, बाहेर काय चाललंय इकडे तिकडे, आतमध्ये बघण्याचा स्वभाव हा कमी आहे। त्याच्यामुळे ते सतत कुठेतरी बाहेर फसून राहतात, त्याच्यात जडून राहतात, आणि त्यामुळे त्या ज्या काही कल्पना असतात, अरे हे असं आहे, अरे ते असं आहे, मी जे वारंवार सांगत आलो, हे संस्कार एकावर एक एकावर एक एकावर एक असे पुढे पुढे होत जातात, आणि म्हणून त्याचं अज्ञान हे दूर होऊ शकत नाही। या अज्ञानातून दूर होण्यासाठी थोडासा साधूचा उपदेश, या सगळ्या गोष्टींपासून थोडंफार कदाचित होईल, परंतु ते परमनंट असं टिकत नाही। त्याला केवळ एकच हवं, ते म्हणजे पक्का दृढ असा निश्चय, सत्यज्ञान मिळवण्याची आपली वृत्ती असायला हवी। हे अज्ञान हे अत्यंत दृढ आहे, त्याच्यामुळे थोडंसं संकल्प केला आणि सुटलो असं होत नाही। आतापर्यंत वारंवार मी हे सांगितलं आहे, अज्ञानाची भिंत मजबूत आहे, आपल्याला फक्त मेकॅनिकली तिच्यावर हातोडे मारत राहायचं आहे, आपोआप त्याचे परिणाम दिसून येतील, ती भिंत तुटेल, परंतु प्रयत्न करत राहणं हे आवश्यक आहे। जोपर्यंत मी आणि माझं अहम मम ह्याच्यामध्ये आपण आहोत, तोपर्यंत आपण या सगळ्या दुनियेत फसून राहू। हाच त्याच्यातून एक मोक्षोपायाचा आहे। मोक्षाचा उपाय काय असेल तर मोठ्या प्रयत्नाने त्याचा विचार करावा, मी माझं यापासून सगळं सोडून द्यावं आणि त्याच्या पलीकडे जाऊन या अविद्येच्याही पलीकडे सगळं केवळ मोक्षोपायाचीच उपाय करावे, मोक्षाचेच उपाय करावे, ती साधना करावी, हे इथे सांगितलेलं आहे। ह्याच्यानंतर त्या मुनींनी त्याच्या शरीरामध्ये पुढे जे काही वर्णन केलं, पुढे जे काही अनुभव घेतले, त्याच्यामध्ये त्यांना प्रलयाचा अनुभव आलेला आहे। तो प्रलयाचा अनुभव कसा होतो तोही त्यांनी सांगितलं। आपण थोडीशी त्याला सुरुवात करू आणि नंतर थांबू। की ते ज्या शिष्याच्या शरीरात प्रवेश केला होता, तो रात्री जेवण करून गाढ झोपी गेला, हेही त्याच्यासोबत गाढ झोपी गेले, आणि यांनी स्वतःची जाणीव सोडून त्याच्या चित्ताशी एकरूप झाल्यामुळे त्यांनी सुषुप्त निद्रेचा अनुभव थोड्या वेळ घेतला। लक्षात घ्या, सुरुवातीला गाढ झोप लागते आणि नंतर मग हळूहळू चित्त चंचल व्हायला सुरुवात होते। तर जसं त्याचं अन्न जिरलं आणि त्याच्यामधून मग सगळ्या नाड्यांमधून प्राण हा इझिली
फ्लो व्हायला सुरुवात झाली तसं हळूहळू त्याचे इंद्रिय त्यांची चाळवाचाळव सुरू झाली आणि मग त्याने जे काही स्वप्न बघितलं तर त्या स्वप्नांचंही या मुनींना दर्शन झालं. त्यांनी हे सगळं बघितलं की त्याचं जे काही प्रपंच असेल, सूर्य चंद्र सगळं काही तिथे झालं आणि हे बघता बघता त्यांच्या लक्षात आलं की अरे इथे अचानक फार मोठे ढग जमा झाले आहेत आणि मुसळधार पाऊस सुरू झाला. त्या मुसळधार पावसाचा सगळं ते वर्णन बघत असताना त्यांना असं वाटलं की अरे आपण आता या पावसात या महापुरात वाहून जातो आहे आणि मी त्या पर्वताच्या मोठ्या मोठ्या लाटा पर्वतासारख्या त्याच्यावर मी इकडे तिकडे आपटला जाऊन माझं सगळं शरीर हे खिळखिळ होऊन गेलेलं आहे. त्यामुळे त्या प्रवाहामध्ये वृक्षांसह ते वाहत होते आणि अचानक ते दृश्य बदललं आणि त्यांनी स्वतःला एका कुठल्या तरी गावातल्या एका घरामध्ये एक गृहस्थ आहे असा त्यांना अनुभव झाला आणि त्या महाप्रलयामध्ये त्यांचं ते घर आणि कुटुंब हे सगळं काही वाहून नेलं जात आहे असंही त्यांना दिसलं. ह्या सगळ्या ज्या हाल अपेष्टा होत्या त्या बघत बघत ते स्वतःही त्याच्यामध्ये इतके गुरफटून गेले की त्यांना वाटलं हे प्रत्यक्षात माझ्या बाबतीत होत आहे आणि ते अतिशय दुःखी झाले. त्यांना काही सुचेना आणि अचानक त्यांना स्वतःच्या मूळ स्वरूपाची आठवण झाली. लक्षात घ्या, आता तो शिष्य जे काही स्वप्न बघत होता यांचं चित्त त्या शिष्यासोबत एकरूप झाल्यामुळे यांनी त्याचाच अनुभव घेतला आणि त्या अनुभवामध्ये त्यांना असं वाटलं की आता कुठेतरी पुरामध्ये माझं घर, मी एक गृहस्थ, माझं घर वाहून चाललंय. आणि त्यांना जेव्हा अचानक आपल्या स्वरूपाची आठवण आली तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की मी तर दुसऱ्या एका जगामधला एक तापस आहे, एक तपश्चर्या करणारा आहे आणि माझ्याशिवाय दुसऱ्या कुठल्या व्यक्तीचा अनुभव करून स्वप्नाचा अनुभव बघण्यासाठी म्हणून मी त्याच्या शरीरात प्रवेश केला. त्याच्या शरीरात मी प्रवेश करून हे सगळं बघतो आहे आणि हा त्याच्या स्वप्नातला असणारा प्रलय आहे. हे असं त्यांच्या लक्षात आल्याबरोबर ते जे काही तिथे वाहून जात होते त्या स्थितीतून त्यांना थोडासा आराम मिळाला, विश्राम मिळाला आणि त्याच्यात त्यांचं दुःख हे सगळं नष्ट झालं. त्यांना लक्षात आलं की हे सगळं काही एक मृगजळ असं आहे आणि किती तिथे जो काही कोलाहल गोंधळ चालला होता तो फक्त ते बघत होते. सगळं काही त्यांनी बघितलं. या प्रलय आणि याच्या लाटांमध्ये इतका सगळं काही हे वाहून जात आहे, सगळे लोक भरडले जात आहे, परंतु आता मी त्याचा भाग नाही आहे, आता मला एखादं चित्रपट बघतो आहे, ही त्यांची सगळी असं ते वर्णन ते बघत होते. तर हे सगळं ते सांगत असताना तो जो शिकारी होता त्या मुनींना त्यांनी विचारलं की तुमच्यासारखा सिद्धसुद्धा त्याला हे असं भ्रम वगैरे कसे काय झाले, तुम्ही एवढं सगळं ध्यान करता तर त्याच्यामुळे तुम्ही या सगळ्या गोष्टींचा, विभ्रमांचा उपशम का नाही केला, कसा नाही केला. तर ते म्हणतात की अरे कल्पाच्या शेवटी सगळे जे काही सगळे विश्व आहेत ते नाश पावतात, ते आकाशामध्ये असे आपल्याला आभास दिसतो तशासारखेच ते असतात आणि कधी कधी त्यांचं जे अतिशय सिस्टमॅटिकली हळूहळू सिक्वेन्शियली असा नाश होतो आणि कधी कधी अचानकच काहीतरी होतं आणि त्यांचा नाश होतो. जेव्हा आपल्याला माहिती असतं की असा नाश होणार आहे, असा प्रलय होणार आहे, असा कल्पांत होणार आहे, तेव्हा कदाचित योग साधना आणि या सगळ्या गोष्टींचा उपयोग करता येतो. परंतु जेव्हा अचानक काहीतरी असा प्रलय येतो त्यावेळेस मात्र असा विचार करायला काही वेळ नसतो. तर त्यामुळे त्यावेळेस जे काही झालं हे अचानक जेव्हा प्रलय यायला लागला, पृथ्वी बुडू लागली, तेव्हा तिथे अगदी त्या ब्रह्मदेवाला विनंती करण्यासाठी सुद्धा जे देव जात असतात ते सुद्धा वाहून जातात. तिथे मग देवांची अशी अवस्था तर माझ्याबद्दल काय सांगायचं. त्यामुळे हा काल हा सगळ्या गोष्टींचा नाश करणारा आहे. जी गोष्ट जशी व्हायची ती तशी त्यावेळेस झाल्याशिवाय राहत नाही. मुळात जेव्हा असा प्रकारचा काळ येतो तेव्हा चांगल्या चांगल्या लोकांचं बल, बुद्धी, ओज ह्या सगळ्या गोष्टींचं कुठेतरी ऱ्हास होतो, नाश होतो, त्या सगळ्या गोष्टी काम करेनाशा होतात. त्याच्यानंतर त्यांनी हे पुढे जे काही सगळं अनुभव आहेत त्याचे, या सगळ्यांची जी काही कथा आहे त्याचं कारण काय, कशासाठी आहे हे सांगितलं आणि या सगळ्यामध्ये पुढे कहाणी में ट्विस्ट क्या आहे ते आपण उद्या बघू. ही जी काही इंटरेस्टिंग गोष्ट चाललेली आहे, हा मुनी कोण, ह्या मुनीने या व्याधाला काय सांगितलं, हे सगळं उद्या आपल्याला थोडंसं इंटरेस्टिंग असं दिसेल. उद्या 7 तारीख. ठीक आहे.
परवा मला सुट्टी हवी आहे. आमच्या मुलीचा जो गुढीपाडव्याचा वाढदिवस होता तो आम्ही परवा साजरा करणार आहोत तिच्या मैत्रिणींसाठी. त्याच्यामुळे पाहुणे पण येतील. परवाच्या दिवशी तुम्ही थोडंसं पण स्वामीजींचं हे ठेवतो बघू, त्यांचे जे विचारतो स्वामीजींचं आपल्याला हे ठेवायचे नाही. हो पण मी नसेल. मी पण नसेल आणि मी पण नाही, मी बेंगलोरला आहे. परवा मग हे घ्यायचं, मग सुट्टी घ्यायची का? शलाका पण नाहीये. हो मी बेंगलोरला असणार आहे परवा. तुम्हाला बंगलोरवरून जमणार नाही का? नाही मी प्रवासातच असणार आहे. प्रवासात असणार. बघू तोपर्यंत काहीतरी व्यवस्था करतो. चालेल बघूया. ठीक आहे चला थांबूया. जय श्रीराम जय गुरुदेव. काही प्रश्न असतील तर घेता येतील. मला माहिती आहे प्रश्न नाही आहेत आता, सगळं शांत झालंय. चल थांबायचं. येस सर. ओके. जय श्रीराम. जय श्रीराम.